श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये आपल्या ज्या वेगवेगळ्या सेवा असतात तर त्या सेवेचं काय महत्त्व आहे ह्याबद्दल आपण माहिती घेऊ. तर तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायचं असेल तेही करू शकता किंवा तुम्हाला जे वेगवेगळे आपल्या जवळच्या मठामध्ये मंदिरामध्ये स्वामी किंवा आपलं दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये ह्या सेवा इतक्या सुंदर होत असतात. तर अवश्य या सेवेमध्ये आपण किमान भाग घ्यावा, किमान श्रवण सेवा करावी. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर या काळामध्ये सप्ताह काळामध्ये होणारे जे वेगवेगळे याग असतात त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर 20 तारखेपासून बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 पासून आपले वेगवेगळे यागाची सुरुवात होती आहे. आणि त्या दिवशी आपल्याला पहिल्या दिवशी गणेश याग आहे. गणेश यागाने बुद्धी आपली विद्याप्राप्ती, संकट निवारण, प्रमोशनचे कार्य संपन्न होत असते. म्हणून गणेश यागाला अवश्य उपस्थित राहावे. त्यानंतर मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो. योग्य दिशेची वाटचाल करण्यास सुरुवात होते. मानसिक विकार नाहीसे होतात. तर हा मनोबोध याग खूप महत्त्वाचा असतो. तर गुरुवारी हा मनोबोध आहे. त्यानंतर शुक्रवारी गीताई याग आहे. गीताई यागाने ज्ञानप्राप्ती होते. आपल्या वाणीतील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते. द्वेष, मद, मत्सर, राग कमी होतो. परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होते. त्यानंतर शुक्रवारी म्हणजे हे प्रत्येक यागाचं एक महत्त्व आहे. आणि जशा आपल्या ह्या सेवा सुरू होतात तर ते वेगवेगळ्या ह्या सेवाचं महत्त्व काय आहे ह्याबद्दल माहिती करून घेत आहोत. चंडी याग आहे. चंडी यागाने विवाह, नोकरी, संपत्ती, कुटुंब, सौख्य, प्रतिष्ठा, ऐश्वर प्राप्त होत असते. तसेच घरातील तंत्रप्रयोग व करणी नाहीशी होते. परिणामी गृहशांती होते. कुलदेवीची कृपा होते. तर स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते. ईश्वर कोपला तर गुरु रोखू शकतो, पण गुरु कोपला तर ईश्वरही राखू शकत नाही. असं या गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील 6 महिने आपले संरक्षण प्राप्त होते. अकाली मृत्यू फक्त स्वामीच रोखू शकतात, पण त्यासाठी आपली तेवढी पुण्याई असणे गरजेचे असते. म्हणून महाराज बऱ्याचदा म्हणतात, मी कधीही जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये म्हणजे ढवळाढवळ करत नाही, किंवा जे आपल्या नियतीचे जे खेळ असतात त्यामध्ये स्वामीसुद्धा कधी कधी ढवळाढवळ करत नाहीत, कारण आपली तेवढी पात्रता नसते. आणि म्हणून आपली पात्रता इतकी वाढवावी की स्वामींनी तुमच्यासाठी म्हणजे स्वामी इतकी आपली म्हणजे अकाली आपला काही मृत्यू जरी असेल तर ते स्वामी रोखू शकतात, पण त्यासाठी गरज असते तर आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स वाढवण्याची. तर रुद्रयागाने आरोग्यप्राप्ती, दीर्घ आजारांपासून मुक्ती, स्थिर लक्ष्मीप्राप्ती, अचानक येणाऱ्या संकटांपासून संरक्षण, पितृबाधा निवारण, शापमुक्ती होऊन देवतेची कृपा प्राप्त होते. तर रुद्र अभिषेकाचे तर महत्त्व आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तसेच हे रुद्रयागसुद्धा तितकाच प्रचंड असा फलदायी असतो. औदुंबर याग. तर औदुंबर प्रदक्षिणेने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्वचेचे, श्वसनाचे विकार नाहीसे होऊन बाहेरील बाधांचे निवारण होते. तर आपल्याला हे सगळ्यांनाच माहिती आहे की औदुंबर याग, तरी औदुंबराचा वृक्ष किती फलदायी आहे. आपण जर औदुंबर वृक्षाला, ज्यांना काही मानसिक त्रास असतील किंवा शारीरिक पीडा असतील, काही त्रास होत असतील, तर आपण आपला उजवा हात औदुंबराच्या वृक्षाला लावायचा आहे. आणि कमीत कमी दिवसातून तुम्हाला जर 11 प्रदक्षिणा किंवा 108 प्रदक्षिणा शक्य असतील तुमच्या घराजवळच्या किंवा मंदिरातल्या औदुंबराला, तर तुम्ही करू शकता. तर सतत आपण त्यावेळी उजवा हात लावून आणि ह्या प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप आपण जर करत राहिलो आणि ह्या प्रदक्षिणा केल्या तर आपल्याला सुंदर अशी अनुभूती मिळत असते. तर असंच खरंच तुमच्याकडे किंवा काहीही तुम्हाला त्रास होत नाही तरीसुद्धा तुम्ही ह्या औदुंबर प्रदक्षिणेला जर सुरुवात केली तर याचा खूप सुंदर असा फायदा होत असतो. आपल्याला जी संकटं येत असतात किंवा जी काही आपल्या मनात निगेटिव्ह विचार असतात तर ते पूर्ण नष्ट होऊन आपल्या मनामध्ये सात्विक भाव निर्माण होतात. आपले विचार शुद्ध व्हायला सुरुवात होते. आपली वाणी शुद्ध व्हायला सुरुवात होते. आपल्या आसपासचं वातावरण शुद्ध व्हायला सुरुवात होते. आणि आपला ओरा म्हणजे जी काही आपली
स्पंदनं असतात. प्रत्येक व्यक्तीचा एक ओव्हरा असतो, तर तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो, तर तो आपल्या वृत्तीवर आचरणावर असतो. म्हणून आपले आचरण शुद्ध, आपली वाणी शुद्ध करून आपले विचार जे असतात तर ते सुद्धा शुद्ध होण्यासाठी ह्या औदुंबर प्रदक्षिणेने एक अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर औदुंबर म्हणजेच दत्त महाराजांचे निवासस्थान असेही मानले जातं. तर साक्षात दत्तगुरू इथे या औदुंबराजवळ ते वास करत असतात, आपल्याला ही माहितीच आहे. म्हणून आपण आपल्या जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा जेव्हा जेव्हा करता येईल तेव्हा नक्कीच करावी. सकाळी शुचिर्भूत होऊन आपण औदुंबर वृक्षाची मनोकामने पूजा करावी आणि मग महाराजांना मुजरा करून किंवा आपली जी प्रार्थना असेल ती घ्यायची आणि आपण ह्या औदुंबर वृक्षाच्या जर प्रदक्षिणा केल्या तर खूप सुंदर असे लाभ होतात. तर असे हे वेगवेगळे याग जे आहेत, जे आपण सप्ताह काळामध्ये करत असतो, गीताई याग, रुद्रयाग, चंडी याग, गणेश याग, परत आपला हा औदुंबर याग, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे याग आहेत याचा खूप सुंदर असा फायदा जवळजवळ 7 ते 8 प्रकारचे हे याग आहेत, तर ते आपण या सप्ताह काळात होत असतात. तर या सेवेमध्ये अवश्य रुजू व्हा आणि तुम्ही जे काही प्रहराची सेवा असते तेही तुम्ही करू शकता. अखंड प्रहर म्हणजे 12-12 तासाचे हे प्रहरे सुरू होतात. यामध्ये अखंड नामस्मरण, वीणावादन, वीणा घेऊन अखंड स्वामींचे नामस्मरण, तसेच जपमाळा घेऊन स्वामींचे नामस्मरण किंवा स्वामीचरित्र सारामृताचे अखंड पठण हे होत असते ह्या सप्ताह कालामध्ये. तर आपण ह्या प्रहरेच्या सेवेमध्ये सुद्धा जॉईन होऊ शकता. तर तुमच्या घराजवळच्या मठामध्ये, मंदिरामध्ये ह्या सेवा होत असतात. तर तुमच्या घराजवळ असतील तर नक्की जा, नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा ह्या सेवा करू शकता. तर ह्या आपल्या पारायणाच्या काळामध्ये आपल्याला खूप सुंदर सुंदर अनुभूती येत असतात. तर आणि आपले प्रश्नही सुटत असतात. तर अजून एक महत्त्वाचं सांगायचं असं आहे की जे आपण पारायणाच्या काळामध्ये जो नारळ ठेवलेला असतो तो आपण विसर्जन करायचं आहे. त्यानंतर त्याचं ते बरेच जण ते फोडून ग्रहण करत असतात, पण शक्यतो श्रीफळ म्हणजे निगेटिव्हिटी खेचून घेत असतं, म्हणून आपण तो श्रीफळ तिथे साईडला ठेवलेला असतो. तर जो श्रीफळ आपण ठेवलेला असतो पारायणाच्या काळामध्ये, तो श्रीफळ आपण एकतर वाहत्या पाण्यात किंवा जवळच्या मठात, मंदिरात आपण ठेवू शकतो. तर अशी ही जी काही महत्त्वाची माहिती होती ती तुमच्यापर्यंत मला द्यावीशी वाटली आपलं गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत एकदा भेटू अशा सुंदर माहितींसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.